नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. जापोरिझियात युक्रेनच्या सशस्त्र दलाचं मोठं नुकसान. युक्रेनचे 280 सैनिक मारले गेल्याचा, 25 रणगाडे नष्ट केल्याचा कोन्हाशेन्कोव्ह यांचा दावा. अफगाणिस्तानमध्ये पाण्याची टंचाई तीव्र. पाण्यासाठी काबूलच्या रहिवाशांना दूरपर्यंत करावी लागते पायपीट. नायजेरियातल्या असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या 15,000 सदस्यांनी पुकारला संप. गंभीर रुग्णांसाठीच्या वॉर्डमध्ये आरोग्य सेवा केली बंद. आणि भारतात 42 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. 1452 रुग्णांवर उपचार सुरू. आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहुयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. रशियानं गेल्या आठवड्यात केलेले हल्ले युक्रेन आणि जगासाठी संकट ठरण्याचे संकेत आहेत. मध्य पूर्व, आशिया आणि पॅसिफिक विभागातील राजकीय आणि शांतता निर्माण व्यवहार विभागातील सहाय्यक महासचिव खालेद खियारी यांनी सुरक्षा परिषदेला ही माहिती दिली. ओडेसा, रेनी आणि इझमेल सारख्या धान्य निर्यातीला परवानगी देणारी बंदर शहरं अनेकांसाठी जीवनरेखा आहेत आणि युद्धामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालंय. रविवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानं ओडेसाच्या ऐतिहासिक केंद्रातील युनेस्को संरक्षित ट्रान्सफिगरेशन कॅथेड्रल आणि इतर ऐतिहासिक इमारतींचं नुकसान झालं. रविवारचा हल्ला हा युक्रेनची संस्कृती आणि वारसा यांना लक्ष्य करणारा ठरला. 24 फेब्रुवारी 2022 पासून युनेस्कोनं 117 धार्मिक स्थळांसह युक्रेनमधील 274 सांस्कृतिक स्थळांचं नुकसान केलेलं आहे. युक्रेनचे खासदार युरी अरिस्टोव्ह यांच्या मालदीवमध्ये बेकायदेशीरपणे सुट्टी व्यतीत केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर नुकतीच बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. परदेशात प्रवास करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत हे माहीत असूनही अरिस्टोव्ह यांनी जून 2023 मध्ये मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीची योजना आखल्याचा आरोप आहे. या कारवाईचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी समर्थन केलं आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांनी इशारा दिला. एखाद्याला खरोखरच राज्यासाठी काम करण्यापासून ब्रेक घ्यायचा असेल तर देश अशा लोकांना विश्रांती देईल, असं झेलेन्स्की यांनी रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. युक्रेनचं सैन्य डोनेत्स्क प्रदेशातील स्टारोमारियस्के गाव पुन्हा ताब्यात घेतल्याचा आनंद साजरा करतायत. राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयानं गुरुवारी एक व्हिडिओ शेअर केलाय. युक्रेननं 17 महिन्यांपूर्वी आक्रमण केलेल्या रशियन सैन्याविरुद्ध पाश्चात्य राष्ट्रांनी पुरवलेली शस्त्र आणि पाश्चात्य प्रशिक्षित सैन्यानं प्रति आक्रमण केल्यामुळे 1000 किलोमीटरच्या सैन्य रेषेवर अनेक लढाया झालेल्या आहेत. हे गाव डोनेत्स्क आणि जापोरिझिया प्रांतांना वेगळं करणारं क्षेत्राजवळ आहे. जापोरिझियामध्ये युक्रेनच्या सशस्त्र दलाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा रशियन सैन्यानं केलाय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी गुरुवारी आपल्या दैनंदिन ब्रीफिंग दरम्यान ही माहिती दिली. युक्रेननं देशाच्या दक्षिणेकडील अयशस्वी हल्ल्यात सामरिक राखीव ब्रिगेडच्या 3 बटालियन सामरिक गटांना सामील केल्याचं त्यांनी सांगितलं. युक्रेनचे 280 सैनिक मारले गेले आणि 25 रणगाडे नष्ट केल्याचा दावा कोनाशेन्कोव्ह यांनी केला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी सांगितलं की रशिया आणि आफ्रिकेतील देश एकत्रितपणे न्यायपूर्ण जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीचे समर्थन करतात. सेंट पीटर्सबर्ग इथे रशिया आफ्रिका शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकन नेत्यांसोबत डिनर दरम्यान बोलताना पुतीन म्हणाले की रशिया सध्याच्या संकटांचं निराकरण करण्यासाठी आणि खंडावरील तणावाच्या नवीन केंद्रांचा उदय रोखण्यासाठी खरे योगदान देत राहतील. पुतीन यांनी बहुतेक आफ्रिकन देशातील नेते आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की युक्रेनमधून धान्य पाठवण्यास परवानगी देणाऱ्या करारातून माघार घेतल्यानं किमती वाढतील. तरीही त्यांचं राष्ट्र जागतिक अन्न संकट टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आफ्रिकन देशांशी संबंध विकसित करणं हे रशियन फेडरेशनच्या महत्त्वाच्या प्राधान्यांपैकी एक आहे, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी त्यांचे युगांडाचे समकक्ष यावेरी मुसेवेनी यांनी सांगितलेलं आहे. आणि मुसेवेनी यांनी
रशियाला पूर्व आफ्रिकेतील तेलाच्या शोध मोहिमेत भाग घेण्यास आमंत्रित केलं. सेंट पीटर्सबर्ग इथे रशिया आफ्रिका शिखर परिषदेच्या निमित्तानं पुतीन आफ्रिकन नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेत आहेत. पुतीन यांनी गुरुवारी सुरू झालेल्या 2 दिवसीय शिखर परिषदेच्या प्रमुख कार्यक्रमात विश्वास दिलाय, जे जागतिक स्तरावर अधिकाधिक 1.3 अब्ज लोकांच्या आफ्रिका खंडाशी संबंध मजबूत करण्यास मदत करेल. दुसऱ्या द्विपक्षीय बैठकीत झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा यांनी युक्रेनमधील रशियाच्या विशेष मोहिमेसाठी पाठिंबा दर्शवला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये रशियन हिऱ्यांच्या विक्रीवरील बंदी अन्यायकारक असल्याचं म्हणत निषेध केला. युक्रेनियन स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिसच्या प्रमुखांनी गुरुवारी खार्किव प्रदेशातील फ्रंट लाईन्सला भेट दिली. सेर्ही डिनेको यांनी खार्किव बॉर्डर गार्ड युनिट तसंच स्टील बॉर्डर युनिटची तपासणी केली. युनिट्सच्या भेटीदरम्यान डिनेकोंनी सैनिकांशी संवाद साधला आणि युनिटच्या प्रमुखांशी शस्त्र वाहतूक आणि इतर आवश्यक तांत्रिक उपकरणं प्रदान करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली. डिनेकोने विशेषतः सशस्त्र दलांच्या इतर घटकांच्या युनिटसह प्रभावी सहकार्याची नोंद केली, ज्यामुळे त्यांच्या संरक्षणाची अंमलबजावणी करण्यास परवानगी देण्यात आली. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही खरोखरच सर्व पुरेपूर लढत आहात. तुम्ही खरे आहात. तुम्ही धैर्यवान आहात. मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही महान आहात, असं युक्रेनियन स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिसेसचे प्रमुख सेर्ही डिनेको म्हणाले. देशभरात विक्रमी तापमानाची नोंद होत असल्यानं मिडवेस्ट अधिकारी आपत्कालीन सेवेसह उष्माघाताच्या लाटेवर मात करण्यासाठी सज्ज आहेत. बुधवारी राष्ट्रीय हवामान दलानं सेंट जोसेफ मिसुरी इथे 48 अंश सेल्सिअस असा विक्रमी उष्णता निर्देशांक नोंदवला. बुकानन काउंटी EMS डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स स्टीव्ह ग्रोशान हे म्हणालेले आहेत की उष्माघातासंबंधित उद्भवणाऱ्या समस्येमध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र उष्णता कमी झाल्यावर ते वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ग्रोशोंग म्हणालेत की बाहेर काम करणाऱ्या लोकांनी उष्णतेपासून बचाव करणाऱ्या साधनांसह सक्रिय राहणं आणि जर तुम्हाला बाहेर जावं लागलंच तर उष्माघाताचा इशारा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जगभरातील उष्णतेची लाट आणि तीव्र दुष्काळ आता 4थ्या वर्षात असून अनेक दशकांच्या युद्धानं त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. मोठ्या प्रमाणातील पाणी टंचाईमुळे काबूलच्या रहिवाशांना पाण्यासाठी जास्त किंमत वजावी लागते. तसंच पाण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागतोय. ब्रिस्टल विद्यापीठाच्या नुकतंच झालेल्या संशोधनानुसार सामाजिक, आर्थिक आणि असुरक्षिततेसह अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि मध्य अमेरिकेसारख्या काही प्रदेशांना सर्वाधिक धोका आहे. काबूलच्या मध्यभागी शेकडो लोक लग्न मंडपाबाहेर मोफत पाणी मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत. कधी कधी रांग इतकी मोठी असते की संपूर्ण रस्ता या गर्दीनं अडवला जातो. अमेरिकेमध्ये उष्णतेची लाट पसरत असताना अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी कामगारांचं संरक्षण करण्यासाठी, हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी आणि पिण्याचं पाणी अधिक मुबलक करण्यासाठी नवीन धोरण लागू केलं. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार US लोकसंख्येपैकी सुमारे 40% लोकांना उष्णतेचा सामना करावा लागत असल्यामुळे ही घोषणा करण्यात आली. उच्च तापमानानं या महिन्यात नैऋत्येला आधीच झोडपून काढलेलं आहे आणि येत्या काही दिवसात मध्य, पश्चिम आणि ईशान्येमध्ये अधिक उष्णतेची नोंद होणं अपेक्षित आहे. तर ही फक्त अमेरिकेसाठीच नाही तर जगभरातील समस्या आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते जुलै हा आतापर्यंतच्या रेकॉर्डमधील सर्वात उष्ण महिना ठरू शकतो. युक्रेनला इटलीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आभार मानलेले आहेत. पुढच्या वर्षी 7 औद्योगिक राष्ट्रांच्या गटाचं अध्यक्षपद स्वीकारण्याच्या तयारीत इटली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. इटली आणि अमेरिका देखील युक्रेनच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि रशियाच्या अत्याचारांपासून बचाव करण्यासाठी तुमच्या भक्कम पाठिंब्याबद्दल प्रशंसा करत असल्याचं बायडन यांनी मेलोनी यांना सांगितलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी आफ्रिकन देशातील नेते आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. युक्रेनमधून धान्य पाठवण्यास परवानगी देणाऱ्या करारातून माघार घेतल्यानं किमतीमध्ये वाढ होईल ही चिंता असली तरी रशिया जागतिक अन्न संकट टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितल्यानंतर बायडन प्रशासनानं रशियावर टीका केली होती. रशियानं आफ्रिकन राष्ट्रांना धान्य दान करण्याचं आश्वासन म्हणजे युक्रेनच्या धान्यावरील करारातून बाहेर काढण्यासाठी ठरलेली भरपाई ठरू शकत नाही, असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन पियरे यांनी म्हटलं. काही देशांना दिलेल्या मुठभर देणग्या लाखो आणि लाखो टन धान्य निर्यातीची जागा घेऊ शकत नसल्याचं त्या म्हणाल्या. नायजेरियामधील सत्तापालट आणि परिस्थितीवर लक्ष असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. नायजेरियाचे अध्यक्ष बझूम यांना त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही अध्यक्ष बझूम यांची तात्काळ सुटका आणि कायदा, सार्वजनिक सुरक्षेचा आदर करण्याचं आवाहन अमेरिकेनं केलेलं आहे. परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना हा मुद्दा मांडला.
नायजेरियन असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या सुमारे 15,000 सदस्यांनी गुरुवारी देशभरातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठीच्या वॉर्डांमध्ये आरोग्य सेवा बंद केली. इथल्या खराब कामकाजाच्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी त्यांनी संप पुकारला. पगारवाढ होत नसल्यानं सध्याचा पगार क्रिमिनल वेजेस असल्याचं इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. नागरिकांच्या जीवनाची काळजी घेण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी चांगली काळजी घेतली पाहिजे असंही ते म्हणाले. नायजेरियामधील 2021 पर्यंत 10,000 रुग्णांमध्ये 4 डॉक्टर असं प्रमाण असल्याचा अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं दिलेला आहे. डॉक्टर्सना त्यांच्या कुटुंबाला भेटायला वेळ नाही आणि एका वेळी 48 तास ते कॉलवर असतात असं लागोस युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे अध्यक्ष केमी अबिलॉय यांनी सांगितलं. बंड करून सत्ता काबीज केल्याची घोषणा करणाऱ्या विद्रोही सैनिकांच्या समर्थनार्थ एकत्र येण्यासाठी गुरुवारी नायजेरियाची राजधानी नियामीमध्ये शेकडो नागरिक एकत्र आले. नायजेरियाचं सार्वभौमत्व पुन्हा मिळवणं हीच प्राथमिकता असल्याचं राजकारणी ताहिरो गुइम्बा म्हणाले. तर एक दिवस आधी आंदोलकांनी अध्यक्ष मोहम्मद बझौम यांना पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान लोकशाहीचा विजय होईल असा विश्वास बझौम यांनी गुरुवारी व्यक्त केला. लंडन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी प्रिन्स हॅरीच्या द सन टॅब्लॉइडच्या प्रकाशकाविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली. वृत्तपत्रानं त्याच्याबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी बेकायदेशीर पद्धती वापरल्याच्या दाव्यावर खटला चालवण्याचा वृत्तपत्राचा प्रयत्न नाकारला. सक्सेसच्या ड्यूकनं द सन आणि आता बंद झालेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डच्या प्रकाशकानं त्याचा फोन हॅक केल्याचा आरोप केला आणि 2 दशकांपूर्वीची माहिती बेकायदेशीरपणे गोळा करण्यासाठी तपासकर्त्यांचा आणि चुकीचा वापर केला. न्यू हॅम्पशायरच्या एका व्यक्तीनं त्याचा वाढदिवस आपल्या 3 मुलींसोबत साजरा केला. त्यांनी असं काही दुर्मिळ पाहिलं आहे की ज्याचा सागरी शास्त्रज्ञांना देखील हेवा वाटेल. तिथे 3 हम्पॅक व्हेल पाण्यातून उडी मारत होते. रॉबर्ट ॲडीनं मॅसेच्युट्सच्या आणि अलास्कामध्ये व्यावसायिक मच्छीमार म्हणून अनेक दशकं पाण्यामध्ये घालवली होती आणि त्या काळात त्यांनी हजारो व्हेल पाहिले. पण अलीकडे केप कॉडच्या ट्यूना फिशिंग ट्रिपवर असताना त्यानं जे पाहिलं तसं त्यानं कधीही पाहिलं नव्हतं. रोमांच वाढवत 3 वेल नंतर काही सेकंदांनी एका छोट्या वेलनं देखील असंच केलं असा हा अनुभव रॉबर्ट ॲडीनं सांगितला. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पेरूची राजधानी लिमा इथे गुरुवारी शेकडो लोकांनी मोर्चा काढला. दिना बोलुअर्टे यांच्या कार्यालयात सुरुवातीच्या दिवसात झालेल्या निदर्शनानंतर परत अशांततेचं वातावरण आहे. इथल्या संघर्षात 67 जणांचा मृत्यू झाला. 1956 जखमी झाले. तर राजधानीतील आंदोलकांनी पूर्वीच्या निदर्शनांमध्ये मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याची मागणी केली. इस्रायली सैन्याच्या गोळीबारात गुरुवारी पहाटे वेस्ट बँकमध्ये एका 14 वर्षीय पॅलेस्टिनी मुलाचा मृत्यू झाल्याचं पॅलेस्टिनच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. एका पॅलेस्टिनीला अटक करण्यासाठी शहरात घुसल्यानंतर इस्रायली सैन्यानं नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोप कल्कियातील रहिवाशांनी केलेला आहे आणि फरेस शरहबील अबू समरा असं ठार झालेल्या मुलाचं नाव आहे. आपला मुलगा रस्त्यावरून जात असताना इस्रायली सैनिकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याला त्यांच्या जीपनं धडक दिली असा दावा फारेसचे वडील शारहबील अबू समरा पॅलेस्टिनी सुरक्षा अधिकारी यांनी केला. पॅलेस्टिनींनी सैन्यावर दगड आणि फायरबॉम्ब फेकल्याचं इस्रायली सैन्यानं सांगितलं. यावर्षीच्या लढाईमध्ये 160हून अधिक पॅलेस्टिनी ठार झालेले आहेत. गुरुवारी मारल्या गेलेल्या मुलासह त्यापैकी किमान 5, 14 आणि त्यापेक्षा कमी वयाचे होते. मारले गेलेले बहुतांश अतिरेकी असल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. ऑनलाईन भाषण स्वातंत्र्यावर अंकुश ठेवणारा कायदा जॉर्डनच्या खासदारांनी गुरुवारी संमत केला. या कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला खीळ घालण्याच्या गुन्ह्यामुळे अनेक महिने तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांची नावं किंवा चित्र ऑनलाईन प्रकाशित केली तर त्यांना किमान 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा आणि अंदाजे जॉर्डेनियन दिनारपर्यंत दंड होऊ शकतो. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवर्ली जॉर्डनच्या दौऱ्यावर आहेत. जेम्स क्लेवर्ली यांनी जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री ऐमान अल सफारी यांची अमानमध्ये भेट घेतली, जिथे त्यांनी निर्वासितांच्या मदतीसाठी 30 दशलक्ष युरो नवीन निधीची घोषणा केली. क्लेवर्ली यांनी आणि अल सफारी यांनी प्रादेशिक विकास, इस्रायल पॅलेस्टिनी संघर्ष, सिरिया आणि निर्वासितांच्या संकटावर चर्चा केली. अल अक्सा मस्जिद कंपाऊंडला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 42 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 1452 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या ही 5,31,915 वर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांनी जगातील राष्ट्रांना औपचारिकपणे आमंत्रित केलेलं आहे. मात्र रशिया किंवा त्याचा लष्करी सहयोगी बेलारूस यांना ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये एका वर्षात एकत्र येण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर 2024 गेम्सची अंतिम उलटी गिनती सुरू झालेली आहे. IOCचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी त्यांच्या आमंत्रणासोबत एकत्र येण्याची विनंती केली आहे. पोर्तुगालने व्हिएतनाम विरुद्धच्या गट ई सामन्यात विजय मिळवण्यासाठी सराव केला. विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या पोर्तुगालला नेदरलँड्सकडून 1-0 पराभव पत्करावा लागला, तर व्हिएतनामनं गतविजेता यूएसकडून 3-0 असा पराभव केला. रिपब्लिक ऑफ आयर्लंडची कर्णधार केटी मॅककेबनं चौथ्या मिनिटाला कॉर्नर किकवरून थेट गोल करत आयर्लंडला अप्रतिम आघाडी मिळवून दिली. पण संघ सहकारी मेगन कॅनोलीनं पहिल्या हाफच्या जोडलेल्या वेळेत चेंडू स्वतःच्या गोलमध्ये वळवला आणि दुसऱ्या हाफमध्ये 8 मिनिटात ॲड्रियाना लिओननं विजेत्या संघावर पकड मजबूत केली. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.